या उन्हातानामध्ये आमचा कर्मचारी भर दिवसा भर उन्हात एक कर्मचारी सकाळी पहिली मोजणी करतो। संप पुकारलेला आहे। यामुळे भूमी अभिलेखात जे काही जनतेचे काम आहे ते रगडणार आहे। त्या मागण्या ह्या सर्व रास्ता आहे। लोकही त्याच्यामुळे परेशान आहे की रात्री 7-7 वाजता जर लोक मोजायला जातात या उन्हातानामध्ये आमचा कर्मचारी भर दिवसा भर उन्हात एक कर्मचारी सकाळी पहिली मोजणी करतो आणि चौथा कर्मचारी संध्याकाळी 7 वाजता मोजणी करून म्हणजे एका रोवरच्या भरोश्यावर चार जण मोजणी करतात। तर ही परिस्थिती आज अशी नागपूर विभाग आणि इतर ठिकाणी आहे। तर रोवरची आमची महत्त्वाची मागणी आहे ते रोवर सुद्धा कर्मचाऱ्यांना पुरवण्यात यावे। शासनाला निवेदनं दिलेली आहे। शासनासोबत आमच्या बैठका झाल्या। मागच्या 8 मेला आमची जवळच्या आयुक्तांसोबत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पूर्णपणे तोडगा निघाला नाही आणि आम्ही याची संपाची निवेदनही आधी दिलेली आहे, परंतु कोणत्याही बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आम्ही 26 मे पासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। तसंच 15 मे पासून पुणे विभागामध्ये पूर्णपणे काम बंद आंदोलन सुरू आहे। त्या समर्थनार्थ आम्ही आज 26 मे पासून आमचं काम बंद आंदोलन अमरावती आणि नागपूर विभाग पूर्णपणे हा म्हणजे 11 जिल्हे आपल्या अमरावती आणि नागपूर विभागातले 11 जिल्हे पूर्णपणे काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे। शासनाने आमच्या या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला काम बंद आंदोलनापासून परावृत्त करावे। अभिलेख संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे। निश्चितच आम्ही जो संप पुकारलेला आहे यामुळे भूमी अभिलेखात जे काही जनतेचे काम आहे ते रगडणार आहे आणि जनतेच्या जे काही कामे आहे ही सुरळीतपणे जी चालू होती ते काही दिवसपर्यंत आता ठप्प होणार आहे। भूमी अभिलेख संघटना आतापर्यंत इतके अत्याचार सहन करून शेवटी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकार केलेला आहे। त्यांच्या मागण्या ह्या सर्व रास्ता आहे। लोकही त्याच्यामुळे परेशान आहे की रात्री 7-7 वाजता जर लोक मोजायला जातात आणि त्यांना दिवसभर तिथं खेळून राहावं लागते तर जनता सुद्धा याच्यामुळे परेशान आहे। त्यांचा सुद्धा सपोर्ट आम्हाला आहे आणि ह्या आमच्या मागण्या रास्त मागण्या लवकर पूर्ण कराव्या आणि आम्हाला आंदोलनापासून प्रवृत्त करावे हीच आमची मागणी आहे। हमारी यूनियन, हमारी ताकद।